श्री सद्गुरु प्रसन्न सद्गुरु समर्थ श्री माधुरीनाथ महाराज यांनी मराठीत अनुवादित केलेले श्री नारायण कवच. पुसे श्री शुका प्रति परीक्षिती, सांगा भगवंता तुम्ही मज प्रती. नारायण कवच जेणे भयमुक्ती, पावो निसहज स्वये हो देवपती. लीलया विजेता हो अरिसैन्यावरती, निर्वैर भोगी त्रिलोकी संपदे प्रती. आणिक एक सांगा मज प्रती, आता केवी सुरक्षित जय प्राप्ती. स्वये राहुनी सांग गुप्तरीती, आक्रमक हित शत्रूंचे वरती. मी शरण असे तुझ प्रती, रक्षी रक्षी तू मज दीना प्रती. तव श्री शुक हासिन्नला, वदे स्वानंदे परीक्षितीला. नारायण कवच सांगतो बाळा, परिस एकाग्रता ते तू भला. पूर्वकाळी दैत्यांशी लढता, होई देवराज अति भयभीता. तव जाई शरण ब्रह्म्याते, पुसता विनम्रता होई सांगता. विधी वदे हो उत्तराभिमुख, हस्तपाद प्रक्षाळून आचमने सावचित्त. अंगकरन्यास मंत्रे साधावा, मुखे अबोलण्याचा निश्चय असावा. भयग्रस्तता होई प्राप्त जेव्हा, नारायण कवच धारण करा तेव्हा. पादद्वय जानू उरू आणि उदर, हृदमुख उर शिरी ठेवा ओंकार. ओम नमो नारायणाय सरळवा उलट, तदनंतर करन्यास साधा सुस्पष्ट. 8 अंगुली अंगठी 2 पेर. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र. ओंकार ठेवा हृदयांतरी हो, विकार ठेवा मूर्धनी अंतरी हो. शकार भ्रुकुटी मध्यात ठेवा, णकार हा शिरावरी ठेवा. वेकार नेत्रांतरी ठेवा, नकार सर्व संधीस ठेवा. मकार दश दिशी सविसर्ग, अस्त्रोद्देशे मंत्रमूर्ती विचक्षण सांग. निजरूप परमात्मा भगवान सगुण, ध्येय प्रभू तो हा षडगुण संपन्न. जीवश्च कंठश्च ध्यानी धरावा, विद्या तेज तपो मूर्ती मंत्र पाठ करावा. शंख चक्र गदा ढाल तलवार धनुष्य बाण, हाती पाश धरून या गरुड पाठी चरण. अष्टबाहू जीव कैवारी अष्टगुण, संकटवारी श्रीहरी मी तुझ शरण.
होनी मत्स्यमूर्ती जळी राख मज प्रती स्थळी बटुवा मनतू नभी त्रिविक्रमतू नृसिंह होऊनिया घुमवित गर्जनाती दुर्ग काननी वारणी दैत्यारी तुम्ही व्हाहो दाढे धरो निक्षिती मार्गी व्हा वराह मूर्ती गिरी शिखरी भार्गव अन राम लक्ष्मण यात्री श्री दत्त होऊनिया योग पत्नी राखा गुणेश कपिल मुनी कर्म बेडी तोडा हो उग्र धर्म प्रमादी नारायण तू काम बाधे सनत कुमार तू पूजा त्रुटी नारद अन नरकपतनी कूर्म तू पथी देव प्रमादी हयग्रीव तू नरपीडेत बलराम तू कुपथ्य समयी धन्वंतरी अन त्रितापहारी ऋषभ व्हाहो लोकापवादी यज्ञमूर्ती तू क्रोधवशी तारी शेष तू अज्ञानामाजी द्वैपायन व्यास तू पाखंड्यात तार गौतमा तू कलिमल दहन कलकी होनी धर्मरक्षिण्या याहो प्रातःसमयी गदाधारी केशवा दिवस उगवता वेणुधारी गोपाळा सकाळी सशक्ती नारायण दुपारी चक्रधारी विष्णू व्हाहो तिपारी धनुर्धारी मधुसूदन तू सायंकाळी त्रिमूर्ती माधव तू सूर्यास्ती ऋषिकेश अन निशा दोषहारी पद्मनाभ व्हाहो अपरात्री श्रीवत्सलांछन पहाटे श्री दामोदर उषकाळी खड्गधारी जनार्दन संधी माझी काल भगवान व्हाहो सुदर्शना तू चक्राकार प्रलयंकर तुझी तेजधार दावानला परी झर झर जाळी जाळी ममरी पुसैन्या तू कौमोदकी गदे तू अजित प्रिया अससी तव स्पर्शाग्नी दुस्सह वज्रासम रिपुसी कुष्मांड विनायक यक्ष राक्षस भूत प्रेतासी चूर चूर करून राखी निज देव सेवकासी शतचंद्र मंडित ढाली तू शत्रुनेत्र झाकसी भगवंता प्रिय तू दुष्टदृष्टी हारिसी ईश प्रेरित खड्गा तू तीव्रधार अससी छिन्न विच्छिन्न करी तू मम अरीदळासी ग्रहतारे राहुकेतू दुर्जन दुष्ट तीव्रदंत भूत प्रेत संबंधादी नासती तूटती किंत रोग व्याधी जरा मरण पाप ताप दैन्य अंत नाम रूप गुण कीर्तनी हो कुशल भगवंत स्तुती सुमनेही उधळीत भारी सामवेद गाई बृहद रथंतरी नाम घेता विश्वक्सेन सहजतारी
तो हा वेदमूर्ती गरुड घे भरारी. सर्वापत्तीतून वाचविती बुद्धी इंद्रिय मन प्राणांती. श्रीहरी नाम रूप गुण कीर्ती आयुधे पार्षद शीघ्र गती. जो जो पदार्थ दिसे खरोखरी भगवानची असे हो. या सत्य प्रभावे आमुची सर्व विघ्न बाधा नासे हो. शुकनलिकावत आम्ही अडकलो माया विपत्ती. ब्रह्मात्मैक्य ज्ञानी निर्विकल्प अति हो सहज गती. भक्तांसाठी श्रीहरी अवतरती अवनीवरती. रज्जू सर्पवत आपत्ती नाश हो शीघ्र गती. प्रखर शतकोटी सूर्यप्रभासम वा शांत शतकोटी चंद्र आभासम. भगवान नरहरी पुरुषोत्तम वाचवी भक्ता द्वैत भयातुन. कौशिक गोत्री कोणी एक द्विज ही विद्या पूर्व प्राप्त. निजयोग धारणी मरुभूमीत स्वदेह असे त्यागित. तदनंतर कधी एकदा गंधर्वपती विमानी बैसोनी जात चित्ररथ स्त्रियांसहित तया भूमीवरुनी. आकाशातुनी अवनीवरती सविमान कोसळला उलटा. चकित होई वालखिल्य वचनी कवच प्रभाव ऐकता. द्विज अस्थींचे विसर्जन पूर्ववाहिनी सरस्वतीत. करोनी स्नान मग तो चित्ररथ स्वधामा परतत. श्री शुक वदे परीक्षिता उचित समयी जो ऐके तो. कवच धारण करे तो भयमुक्त हो जगद्वंद्य मानवतो. सविद्य देवराज विश्वरूपापासून होई भयमुक्त. त्रिलोकी संपदा भोगी नित्य असुरा जिंकत. श्री नारायण कवच येथ संपूर्ण होई. श्री दत्त कृपे भाषांतर हे माधुरी गाई. श्री दत्त कृपे भाषांतर हे माधुरी गाई.